मनाला शांत करणारा क्षण म्हणजे आपलं घर. जगाच्या पाठीवर आपण कुठं जरी फिरून आलो दुनियाभर, तरी आपल्या घरामध्ये जे समाधान, सुख, शांती जे लाभतं ना, ते कुठंही नाही. तर बघा 4-5 दिवस आहे ना मी बहिणीकडे राहिले होते. तुम्हाला तर माहिती आहे इंजेक्शन घेतलं होतं, त्यामुळे मी बहिणीकडे राहिले होते. पण तिथं राहिले तरी माझं मन मात्र माझ्या घराकडेच ओढत होतं. एकदाची घरामध्ये आले, घरी आलेल्या दिवशीच सगळं घरं झाडून घेतली, पुसून घेतली, कारण 2-4 दिवस कोणीही घरं पुसली नव्हती. तर ते सगळं साफसफाई, स्वच्छता केली आणि मस्त असं सकाळी सकाळी पहाटे उठले, आंघोळ वगैरे केली आणि पहाटे सुंदर अशी देवपूजा करून घेतली. पहाटे देवपूजा केल्यानंतर तर मनाला इतकं प्रसन्न वाटतं ना, खूप म्हणजे खूप छान वाटतं. तर सगळे उठायच्या अगोदर देवपूजा वगैरे करून घेतली. पहाटे लवकर उठले होते, त्यामुळे छान अशी प्रसन्न वातावरणात देवपूजा केली. त्यानंतर घरातली बाकीची कामं केली, स्वामींची पूजा वगैरे केली. इतकं भारी वाटत होतं ना. म्हणून तर म्हणते ना, जगभर आपण कुठं जरी फिरून आलो ना, 7 समुद्राच्या पलीकडे जरी गेलं तरीसुद्धा बघा आपल्या जी घराची ओढ असते ना, ते थांबत नाही. कारण आपल्याला आहे ना, ज्यावेळेस आपण आपलं घर सोडून कुठंतरी जातो एखाद्या ठिकाणी, तरी आहे ना आपल्या घराची ओढ आपल्याला असते आणि आपल्या घरामध्ये आल्याशिवाय, आपल्या घराच्या खुशीत झोपल्याशिवाय आपल्या मनाला शांतताही लाभत नाही. त्यामुळे मी नेहमी म्हणते की आपलं घर ते आपलं घर असतं. कितीही काही करा. अक्षरशः मी दवाखान्यासाठी गेले होते ना, एक 3-4 वर्षानंतर मी पहिल्यांदाच असं कुठंतरी मुक्कामाला राहिले होते. पण 3-4 दिवस राहिले, पण तिथंसुद्धा माझं मन श्रीशामुळं लागलं, नाही तर मला ना अजिबात करमलं नसतं. पण तरीसुद्धा मला माझ्या घराची इतकी ओढ होती ना की खूप. तरी ते 9:15चा टायमिंग झालेला आहे. घरातली सगळ्या फरशा वगैरे पुसून घेतल्या, हॉल वगैरे पुसून घेतला आणि छान अशी सुंदर स्वामींची ह्यांनी केली होती पूजा. मस्त असं कापूरदाणीमध्ये कापूर लावून घेतला. इतकं सुगंधी मस्त असं वातावरण झालं होतं आणि मला मात्र असं वाटत होतं की खूप महिन्यानंतर मी घरामध्ये आले आणि पूजा वगैरे केली की काय, असं वाटत होतं. खरंच बघा, मी माझ्या घराला सोडून आहे ना अजिबात कुठेही राहू शकत नाही. तर बघा, घर कसे का असे ना, अगदी झोपडी का असे ना, पण घरामध्ये संध्याकाळी दिवाबत्ती आणि सकाळी केलेली देवपूजा आहे ना, ह्याच्यामुळे ना आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्या स्वतःपासूनच घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणण्यासाठी आहे ना आपण आपलं स्वतःच हे करू शकतो. आपल्याला कुठेही जायची गरज नाही लागत. आपल्या घरामध्ये जेवढे काही देव असतील त्या देवांची मनोभावे पूजा केली, सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती देवपूजा वगैरे केली, तर घर आहे ना मंदिर बनायला वेळ लागत नाही. आणि म्हणूनच मला आहे ना माझ्या घराशिवाय कुठं जरी गेलं तरी, अगदी आईकडे जरी गेलं तरी करमत नाही. तर असा होता बघा माझा हे 2-3 दिवसाचा अनुभव घर सोडून गेल्यानंतर दवाखान्यामध्ये. चला, तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.